या कार्यक्रमाचे प्रस्तुतकर्ते ग्रीन हार्वेस्ट. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. नमस्कार, तुम्ही बघताय मुंबई तकचा वेदर रिपोर्ट. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या 3 दिवसांचा अलर्ट काय आहे हे समजून घेण्याआधी आतापर्यंत नक्की किती पाऊस झालेला आहे ते समजून घेणार आहोत आणि तो सरासरीपेक्षा जास्त आहे की कमी आहे ते बघणार आहोत. कारण जरी आपल्या आजूबाजूला आपल्याला दिसत असलं की रस्त्यांवरती पाणी साचलेलं आहे, लोक अडकलेले आहेत, ट्रेन्सचा प्रॉब्लेम झालेला आहे, इतकं सगळं जरी असलं तरीही आत्ता पडणारा पाऊस हा खरंच पुरेसा आहे का आणि आणखीन किती पाऊस येणं अपेक्षित आहे म्हणजे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल हे आपल्याला या व्हिडिओतनं थोडक्यात या आकडेवारीतनं आणि या मॅप्समधनं समजून घ्यायचंय. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. तर आपण मॅप्समधनं आधी समजून घेऊयात की किती पाऊस झालेला आहे आत्तापर्यंत. त्याच्यासाठी इथे त्यांनी एक स्केल दिलेली आहे. आता या रंगांचा अर्थ मुळात काय होतो तर इथे जिथे तुम्हाला पांढरा रंग दिसतोय त्या भागांमध्ये पाऊस झालेला नाहीये. जिथे तुम्हाला हिरवा रंग दिसतोय, लाईट ग्रीन किंवा डार्क ग्रीन रंग दिसतोय त्या भागामध्ये काही प्रमाणात किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे आणि जिकडे निळा रंग दिसतोय तिथे खूप पाऊस झालेला आहे असा त्याचा बेसिकली सोप्या भाषेत अर्थ होतो. आता हा मॅप कधीचा आहे म्हणजे किती टाइम पिरियडचा आहे तर 1 जून ते 2 जुलै या एका महिन्यात कुठे किती पाऊस झालेला आहे ते दर्शवण्यासाठी म्हणून त्यांनी हा मॅप आणि हे रंग दिलेले आहेत. आता या एका महिन्यात ऍक्च्युअल रेनफॉल म्हणजे आत्ता किती पाऊस पडलेला आहे त्याचा हा पहिला मॅप आहे. याच्यात आपण जर महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर कोकण आणि हा जो आपला पूर्ण कोस्टल भाग आहे इथे आपण बघितलं तर आपल्याला निळा रंग बघायला मिळतोय. ईशान्य भारतात आपल्याला निळा रंग बघायला मिळतोय. उर्वरित सगळीकडे आपल्याला लाईट ब्लू किंवा ग्रीन रंग, हिरवा रंग जो आहे तो बघायला मिळतोय. त्याचा अर्थ असा की या सगळ्या भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे आणि निळा रंग जिथे गडद निळा आपल्याला जिथे दिसतोय तिथे खूप पाऊस झालेला आहे. म्हणजे आता हा जो दुसरा मॅप आहे त्याच्यात त्यांनी काय लिहिलंय बघा. 1971 ते 2020 या सालांमध्ये जितका पाऊस पडलेला आहे या प्रत्येक वर्षामध्ये त्या सगळ्याचा एक ॲव्हरेज काढलेला आहे आणि तो ॲव्हरेज जो आहे त्याला ह्या मॅपशी कम्पेअर केलेला आहे. सो आता इथे नॉर्मली ह्या काळामध्ये म्हणजे कुठल्या काळामध्ये 1 जून ते 2 जुलै या काळामध्ये किती पाऊस पडतो तर त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी इथे रंग दिलेले आहेत. आता इथे तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला कळेल की फरक काय आहे. आता हे बघा, हा जो सगळा भाग आहे झारखंड, ओडिसा, ईशान्य भारत असेल किंवा इव्हन संपूर्ण म्हणजे केरळपासनं वर आपण जर पूर्ण कोस्टल लाईन बघितली तर इथे सगळीकडे गडद निळा रंग दिलेला आहे आणि महाराष्ट्रात सगळीकडे तुम्ही जर बघितलं तर विदर्भातला जो टोकाचा भाग आहे म्हणजे भंडारा, गोंदिया हा जर भाग आहे तो भाग, त्याचबरोबर मराठवाडामध्ये सुद्धा आणि विदर्भात सुद्धा खरं तर चांगला पाऊस आतापर्यंत झालेला असतो पण आता तो आपल्याला बघायला मिळत नाहीये. इथे तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे पांढरा, लाईट ग्रीन आणि डार्क ग्रीन असे 3 रंग दिसतात. म्हणजे आतापर्यंत जो पाऊस झालेला आहे तो किती आहे बघा, 150 मिलीमीटर टू 200 मिलीमीटर किंवा 100 ते 200 मिलीमीटर या रेंज मधलाच पाऊस आतापर्यंत फक्त झालेला आहे. जो खरं तर किती असायला हवा तर तो ह्याप्रमाणे 150 ते 200 ते 300 म्हणजे 150 ते 300 या स्केल मधला पाऊस जो आहे तो खरं तर आतापर्यंत महाराष्ट्रात होणं अपेक्षित होतं हे आपल्याला या मॅपमधनं दिसतंय. आता याच्यामध्ये आतापर्यंत ईशान्य भारतात आपण बघितलं तर ईशान्य भारतात चांगला पाऊस झालेला आहे. तो आपल्याला आत्ता सुद्धा बघायला मिळतोय आत्ताच्या मॅपमध्ये आणि नॉर्मली सुद्धा तितका पाऊस असतो. काही भागांमध्ये अर्थात तो झालेला नाहीये. आपण जर इथे बघितलं वरच्या भागात उत्तरेकडे गेलो तर उत्तरेकडे खरं तर कमी असतो तो. इथे आपल्याला जरा काही भागांमध्ये उत्तरेकडे उत्तर भारतामध्ये आपल्याला काही प्रमाणात पाऊस झाल्याचं बघायला मिळतंय पण तो सुद्धा अगदी म्हणजे खूपच कमी आहे. म्हणजे त्यांनी काही अगदी सगळ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशातला भाग नाही कारण की तितका पाऊस आतापर्यंत म्हणजे या एका महिन्यामध्ये झालेला नाहीये जितका खरं तर होणं अपेक्षित आहे. आता आपण पुढच्या मॅपवरती जाऊन बघूया. आता इथे तुम्हाला काही रंग दिसतात. या रंगांचा अर्थ काय असतो. आता इथे लाल रंग तुम्हाला दिसतोय, त्याचबरोबर पांढरा आहे आणि मग निळा आहे. आता इथे लाल रंगाचा अर्थ असा असतो की हा लाल रंग म्हणजे खरं तर जितका पाऊस पडायला हवा त्या सरासरीपेक्षा किती जास्त किंवा किती कमी पाऊस आतापर्यंत झालेला आहे. नॉर्मली किती पाऊस असतो जो आपण आधीच्या स्लाइडवरती पण मॅप बघितलेला होता की नॉर्मली ह्या काळामध्ये किती पाऊस असतो ज्याचा LPA आहे जी सरासरी आहे त्या मानाने तर तो चांगल्या प्रमाणात असतो. म्हणजे 300 ते 400 साधारण मिलीलीटर पाऊस जो आहे तो खरं तर पडणं अपेक्षित असतं, तो कोसळणं अपेक्षित असतं. म्हणून आपल्याला इथे सगळीकडे निळा रंग दिसतोय, ईशान्य भारतात निळा रंग दिसतोय कारण ह्या वर्षांचं ॲव्हरेज काढल्यानंतर
जून ते जुलै या एका महिन्यामध्ये किती पाऊस पडणं अपेक्षित आहे, तर ते आपण निळ्या रंगापर्यंत पोहोचणं अपेक्षित असतं. पण आत्ता जो पाऊस झालेला आहे त्याच्या कंपॅरिझनमध्ये आपण जर बघितलं तर आपण डेफिशियंटमध्ये आहोत. म्हणजे जर साधारण मुंबईत आपण असं अज्युम केलं की 600 मिलीलिटर पाऊस हा जो आहे तो या एका महिन्याच्या कालावधीत पडणं अपेक्षित आहे, पण आता तसं झालेलं नाहीये आणि म्हणूनच त्यांनी इकडे लाल रंग दिलेला आहे, डार्क निळा रंग आहे की जितका पाऊस झालेला आहे, म्हणजे जरी तो आपण म्हणूयात की 600 मिलीलिटर पाऊस झालेला नेहमी खरं तर असतो किंवा सरासरी तितकी आहे की 600 मिलीलिटर पाऊस असतो, यावेळेला 300 मिलीलिटर पाऊस झालेला आहे. म्हणजेच काय तर आपण डेफिशियंटमध्ये आहोत आणि आपण कितीनी कमी पाऊस झालेला आहे हे बघण्यासाठीचे हे रंग आहेत. आता याच्यामध्ये आपण बघितलं तर महाराष्ट्रात बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला लाल आणि गुलाबी रंगच दिसतोय. म्हणजे जितका पाऊस अपेक्षित आहे त्याच्यापेक्षा 25, 50 आणि 75% कमी पाऊस जो आहे तो झालेला आहे. जो सरासरीमध्ये पडत असतो त्याच्यापेक्षा कमी, तितका कमी पाऊस आता या काळामध्ये झालेला आहे असं आपल्याला याच्यातनं स्पष्ट होतंय. त्याच्यात आपण बघितलं तर इवन कोकण जो भाग आहे, कोकणात सुद्धा आपण डेफिशियंटच आहोत. म्हणजे कोकणात जरी आता पाऊस झालेला असला किंवा मान्सून जरी कोकणात लवकर दाखल झालेला असला, तिथेच तो थांबलेला होता काही दिवस आणि मग तो पुढे महाराष्ट्रात उशिरा सरकला, असं जरी झालेलं असलं तरी सुद्धा कोकणात झालेला पाऊस हा सरासरीपेक्षा कमीच आहे हे आपल्याला याच्यातनं या मॅप्समधनं स्पष्ट होतं. आता तुम्ही म्हणाल की मग आता पुढे काय, कारण आता तर पाऊस यायला सुरुवात झालेली आहे. तर हे अंदाज जे आहेत ते रिअल टाइम असल्यामुळे ते सतत अपडेट होत असतात. त्याच्यामुळे आपल्याला जुलैच्या शेवटी किंवा ऑगस्टमध्ये आपल्याला बेटर अंदाज येईल की किती पाऊस ओव्हरऑल झालेला आहे महाराष्ट्रामध्ये आणि भारतात सुद्धा. पण आत्ताची जी कंडिशन आहे ती नक्की आपल्याला काय सांगते सॅटेलाइट इमेज, ते आपण समजून घेऊया. आता आपण सॅटेलाइट इमेज जर बघितली तर तुम्हाला इथे अतिशय उत्तम असं आपल्याला क्लाउड कव्हरेज बघायला मिळतंय. अरबी समुद्रातनं सुद्धा चांगली एक वेदर सिस्टीम तयार झालेली आहे किंवा जे नैऋत्य मान्सूनचे जे वारे आहेत ते खूप स्ट्रॉंग आहेत. त्याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये सुद्धा एक लो लेवल सर्क्युलेशन तयार झालेलं आहे. लो लेवल सर्क्युलेशन म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे, आपण हे कायम ही टर्म ऐकत असतो की कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे आणि त्याच्यामुळे मान्सूनला किंवा पावसाला मदत होतीये किंवा मान्सून जो आहे तो पुढे सरकतोय किंवा एक लो प्रेशर एरिया क्रिएट झाला की पाऊस येत असतो असं आपण सतत म्हणत असतो. तर लो लेवल सर्क्युलेशन हे तेच कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्यापूर्वीची एक स्टेप असते आणि ते लो लेवल सर्क्युलेशन आता आहे त्याचं रूपांतर जर आणखीन पुढे जाऊन जर कमी दाबाच्या क्षेत्रात झालं तर आपल्याला आणखीन मुसळधार पाऊस बघायला मिळेल. म्हणजे आणखीन एक अनुकूल परिस्थिती जी आहे किंवा जे एक वातावरण गरजेचं असतं चांगला मुसळधार पाऊस होण्यासाठीचा, ते आपल्याला आता बघायला मिळू शकतं. अशी सिच्युएशन आत्ता बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेली आहे. त्याच्यामुळे ते लो लेवल सर्क्युलेशन जे आहे ते आपल्याला साधारण ओडिसाच्या इथे बघायला मिळतंय. त्याचाच इम्पॅक्ट आपल्याला मध्य प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये सुद्धा बघायला मिळणार आहे. आणि मग जसं जसं ते आणखीन त्याची तीव्रता वाढेल, जर ते लो प्रेशर एरियामध्ये कन्वर्ट झालं तर मग आपल्याला विदर्भ आणि मराठवाडा, मध्य महाराष्ट्र या भागांमध्ये सुद्धा या सगळ्याची मदत जी आहे ती होताना बघायला मिळू शकते. त्याच्यामुळे आत्ताच्या घडीला मुंबई असेल, अख्खा कोस्टल भाग असेल आपला पूर्ण, म्हणजे किनारपट्टी असेल आपली पूर्ण, किंवा विदर्भ मराठवाडा असेल, इथे सुद्धा चांगल्या प्रमाणात सध्या पाऊस पडू शकतो अशी शक्यता आपल्याला याच्यावरनं दिसते. आता पुढच्या 3 दिवसांसाठी काय अलर्ट देण्यात आलेला आहे ते आपण क्विकली बघणार आहोत. अनेक ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आलेले आहेत. आपण शुक्रवारसाठी जर बघितलं तर रायगड आणि पुण्यातल्या घाट परिसराला, घाट माथ्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर रत्नागिरी आणि कोल्हापूर इथे आपण बघितलं तर ऑरेंज अलर्ट आहे. बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, गडचिरोली इथे सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, नाशिक आणि नाशिकचा घाट परिसर इथे सुद्धा ऑरेंज अलर्ट आहे. ऑरेंज अलर्ट असला की मुसळधार पाऊस असतो. जिथे रेड अलर्ट असतो तिथे अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असते आणि म्हणून रेड अलर्ट देण्यात येतो. त्याच्यामुळे या भागात लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. जर तुम्हाला काम नसेल तर घरातच राहा, सेफ राहा असं हवामान खात्याकडनं सातत्यानं सांगितलं जातं. कारण खूप अनप्रिडिक्टेबल पाऊस असतो, त्याच्यामुळे कुठे झाड कोसळेल किंवा अशी जी शक्यता आहे त्या सगळ्या शक्यता सुद्धा असतात आणि म्हणूनच रेड अलर्टमध्ये काळजी घेणं गरजेचं असतं. तिथे आपण जर फक्त हा भाग बघितला खालचा, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, तर इथे कुठलाही अलर्ट नाही आहे. उर्वरित महाराष्ट्रात सगळीकडे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, बीड, जळगाव, अमरावती, वर्धा इथे सगळीकडे पावसासाठीचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे शुक्रवारसाठीचा. आता शनिवारसाठी आपण बघितलं तर याच पावसाची तीव्रता शनिवारी आणखीन वाढतीये. तर शनिवारचा जर आपण पुढचा अलर्ट बघितला तर शनिवारी सुद्धा मुंबई असेल किंवा इतर जे भाग आहेत तिथे रेड अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे. आपण पुढच्या स्लाइडवर जाऊया.
पुण्यातला घाट परिसर, रायगड, साताऱ्यातला घाट परिसर, ठाणे, मुंबई, पालघर, नाशिकचा घाट परिसर इथे सगळीकडे रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. इथे लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. मुंबईसारख्या शहरांमध्ये जिथे खूप वर्दळ असते अशा भागांमध्ये लोक जर घराच्या बाहेर पडत असतील कामाच्या निमित्ताने तर तुम्ही बाहेर काय परिस्थिती आहे किंवा किती पाऊस आहे ते बघून बाहेर पडा. वर्क फ्रॉम होम शक्य असेल तर वर्क फ्रॉम होम करा, कारण रेड अलर्टमध्ये आपल्याला माहिती आहे आजही आपण बघतोय की मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे, लोकांना प्रवास करायला प्रॉब्लेम झालेला आहे, ट्रेनमध्ये प्रॉब्लेम्स झालेले आहेत. त्याच्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे. वर्क फ्रॉम होमचा ऑप्शन असेल तर तुम्ही तेही करू शकता. जर सुट्टी असेल तर प्लीज घरात राहा. फिरायला जायचं असेल तरी सुद्धा एकदा वातावरणाचा अंदाज घेऊन मगच फिरायला जा, असं सुद्धा त्यांच्याकडनं हवामान खात्याकडनं एका प्रकारे सांगण्यात आलेलं आहे. तेच आपण नाशिक, धुळे, नंदुरबार ऑरेंज अलर्ट आहे. वाशिम, यवतमाळ, गोंदिया ऑरेंज अलर्ट आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुण्यात, कोल्हापुरातला घाट परिसर इथे सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. सातारा, पुणे, सोलापूर, धाराशिव, लातूर इथल्या भागांमध्ये, सांगली इथे मात्र कुठलाही अलर्ट देण्यात आलेला नाहीये पावसाचा. आता रविवारचा आपण जर अलर्ट बघितला, रविवारी पालघर, ठाणे, पुण्यातला घाट परिसर रेड अलर्ट आहे. रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर रेड अलर्ट आहे. संपूर्ण विदर्भात आपण बघितलं तर येलो अलर्ट आहे, पावसाचा इशारा आहे. त्याचबरोबर इथे सगळीकडे म्हणजे जो आधी आपण फक्त सोलापूर, धाराशिव आणि लातूरमध्ये आपल्याला फक्त दिसत होतं की अलर्ट नाहीये, तर तो अलर्ट अहिल्यानगर, संभाजीनगर आणि जळगावसाठी सुद्धा नाहीये. त्याच्यामुळे तिथे रविवारी फारसा पाऊस पडेल अशी शक्यता सध्या तरी वर्तवण्यात आलेली नाहीये. पण उर्वरित जिकडे जिकडे येलो, रेड आणि ऑरेंज अलर्ट्स आहेत तिथे लोकांनी काळजी घेणं हे गरजेचं आहे. हे आपल्याला या अलर्ट्समधनं सध्या तरी स्पष्ट झालंय. त्याच्यामुळे तुमच्या जिल्ह्यामध्ये आता काय परिस्थिती आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला आणखीन असा डेटा जो आहे पावसासंदर्भातला तो बघायला आवडेल का? असे मॅप्स ज्याच्यावरनं आपल्याला गोष्टी कळत असतात की किती पाऊस झालेला आहे किंवा किती पाऊस आणखीन पडू शकतो, असे वेगवेगळे अंदाज जे आहेत ते हवामान खात्याकडनं सांगितले जातात. तो डेटा जो आहे तो रिलीज केला जातो. तो तुम्हाला समजून घ्यायला आवडेल का हेही आम्हाला कमेंट करून सांगा. आणि अर्थात इतर सगळ्या अपडेट्ससाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.